आय एम गोइंग टू मीट माय फ्रेंड बिकॉज ती एका वर्षानंतर इथं आली आहे. तरी ते मंडई मेट्रोच्या तिथं आहे ती. बघूया आता, तुम्हाला दाखवते मी. दिस इज मंडई मेट्रो. बघूया आता ती कुठे गेली आहे, मी शोधते. बघा तिथं आहे ती. मस्त आली तिथून. हाय, हॅलो, नमस्कार. आपलं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आणि माझी स्कूल फ्रेंड आम्ही जातोय पुणे दर्शन करायला. तर आजचा ब्लॉग त्याच रिलेटेड असणार आहे की आज आपण एका दिवसात किती पॉईंट कव्हर करू शकतो पुण्यामधले. तुम्हाला दाखवेल मी आज कुठे कुठे जाणार आहे ते. हे बघा, ही आमची माझी जी मी म्हणत होते तुम्हाला चाइल्डहुड बेस्ट फ्रेंड खुशी. आणि आम्ही जातोय दगडूशेठला. हा आमचं पहिलं डेस्टिनेशन असणार आहे आणि तिथून मग आम्ही जाणार आहे. तुम्हाला दाखवेल मी शेड्यूल माझं कसं आहे आजचं. तर बघू शकता तुम्ही, आम्ही आलोय दगडूशेठच्या बॅक साईडनी. टाईमनुसार तर आम्ही करेक्ट सुरू आहे. बघूया आता किती वेळ लागतो. दिस इज आवर फायनल डेस्टिनेशन. तर आता आम्ही दगडूशेठचं दर्शन घेतो आणि तुम्हाला दाखवतो. गाइस, इनकी वजह से मुझे बाहर से दर्शन लेना पड़ेगा क्योंकि ये लोग बोल रहे हैं कि ज़्यादा लाइन लंबी होगी, फिर यहाँ पे टाइम लग जाएगा. तो इसलिए हम बाहर से ले लेंगे. अभी तो प्लान चेंज कर दिया है. अब हम अंदर जाके दर्शन लेने वाले हैं. एंटर बिकॉज 10 मिनटात आमचं दर्शन होऊन जाईल. इथे शूटिंग अलाउड नाही आहे, तर मी आता इथला पुढचा ब्लॉग शूट नाही करत आहे. खूप कमी रांग आहे, 5 मिनिटात दर्शन होईल आता. तर आमचं 5 मिनिटांमध्ये दर्शन झालेलं आहे. तर आता आम्ही चाललोय शनिवार वाड्याच्या दिशेने. आता आम्ही चाललोय आय थिंक तरी लाल महाल किंवा शनिवार वाड्याच्या दिशेने. आता इथे आम्हाला लाल महाल दिसतोय, सो आधी आम्ही लाल महालला जाऊ असा विचार आहे. तसं तर आता टाइमनुसार आम्ही परफेक्ट टाइमला सुरू आहे. हे बघा, लाल महाल थोडा थोडा दिसत असेल तुम्हाला इथे. मॅप धोकेबाज आहे, आम्ही गुगलमध्ये टाकलेला आणि आलेलो, पण आता बंद आहे. आय थिंक ते ओपन होईल. तर आता आम्ही जाऊ शनिवार वाड्याला. ये दो मेरे फ्रेंड्स है. आई थिंक हम 7 इयर्स बाद मिल रहे हैं. ये अभी 6 o'clock ओपन हो जाएगा लाल महाल. सो हम फिर 6 बजे आ जाएंगे यहाँ पे. आय थिंक मेन गेट बंद होतं, त्यामुळे आम्हाला वाटलं की हे बंद आहे, पण हे आता सुरू आहे. तर आम्ही इथेच चाललोय. आता लाल महाल दाखवते तुम्हाला आणि नेक्स्ट जो असेल तो शनिवार वाडा असेल. फायनली वी आर एंटर. तर आम्ही तुम्हाला दाखवते. लुक ॲट धिस व्ह्यू. फायनली वी आर एंटर. तुम्हाला मी व्ह्यू दाखवते. बाहेरचा व्ह्यू आहे लुकपेक्षा. हे लोक मला ब्लॉग नाही काढून देत आहे बिकॉज आमचा आज जेवढे पॉइंट्स म्हणजे स्पॉट ठरले तेवढे झाले पाहिजे.
पुढे. तर हा आमची थर्ड प्लेस आहे शनिवारवाडा. तर मी तुम्हाला दाखवेन. थोडं फास्ट होत आहे पण ठीक आहे, बिकॉज आम्हाला खूप जास्त प्लेसेस व्हिजिट करायचे आहेत आणि कव्हर करायचे आहेत एका दिवसात, आणि ऑलरेडी आम्ही खूप लेट आलो. तर बघू शकता तुम्ही, आतला व्ह्यू दाखवेल तुम्हाला. आजचा ब्लॉग पूर्ण बघा. ज्यांना पुण्यात यायचं त्यांच्यासाठी खूप स्पेशल असणार आहे. हे लोक पास घेतात. तिकीटची प्रोसिजर थोडी वेगळी आहे, त्यामुळे तुम्ही गाईडचा हेल्प घेऊ शकता. तरी जसे सिक्युरिटी गार्ड्स आहेत त्यांच्याकडून तुम्ही हेल्प घ्या. आम्हाला पण एका पॉईंट नंतर जमलं नाही, तर ते आता करून देतात आमचे तिकीट्स. आणि ऑफलाईन तिकीट बंद झालेले आहेत, त्यामुळे ऑनलाईनच तिकीट घ्यायला लागेल आपल्याला. मी तिकीट काढून आतमध्ये जातोय. फायनली तिकीट स्कॅन करून आम्ही आतमध्ये आलेलो आहे. वाव, गेट दिस व्ह्यू. पावसाचं वातावरण आहे त्यामुळे खूप छान वाटतंय. फार ग्रीनरी आहे आता तर, बिकॉज पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत म्हणून पूर्ण ग्रीनरी आहे. पूर्ण ग्रीनरी अशी खूप छान वाटते इथं. एकदम असं पीस. टाइम स्पेंड करायला खूप चांगली प्लेस आहे. आम्ही आता शनिवारवाड्याच्या बॅक स्टेजला आहेत. तर इकडे आता आम्ही वर जायचं ट्राय करतो, जिथे हे वरती लोक आहेत ना तिथे चाललोय आता. हे बघू शकता तुम्ही, सुंदर प्रकारे हे बनवले. जर तुम्हाला दाखवतो, आम्ही दोघी चाललोय. भीतीदायक आहे हे थोडं. जम्प खुशी. हिने गिव्ह अप केलेला आहे. खुशी नाही आली पण मी आले, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी इथे काय काय असणार आहे. हे जम्पिंग साठी खूप मोठं आहे यार. उगाच काय तर पाय बी फ्रॅक्चर व्हायचं. खूप छान पद्धतीने ऑर्गनाइज केलेलं आहे. त्या काळात पण एवढं सिस्टमॅटिक होतं ना. हे बघू शकता तुम्ही. हे बघा एवढूच्यातनं कसे गेले ते लोक. आयस्वेअर खूप भीती वाटते. फक्त एकच माणूस जाऊ शकतो इथून. डेंजरस आहे, खूप भीती वाटते. क्या व्यू है सच में. जो कोई पुणे से बाहर है ना, पुणे में आना, तब ये चीज देखना ही, क्योंकि ये वन ऑफ द हिस्टोरिकल प्लेस इन पुणे. बच्चों के लिए बहुत बढ़िया है ये हिस्ट्री जानने के लिए. और अब हम यहाँ से जा रहे हैं. ये पूरा शनिवार वाड़ा कवर कर देगा. मैं कर दूंगी क्योंकि यहाँ पे अच्छे से ब्लॉग बना सकती हूँ ना मैं. थोड़ी मेरी हिंदी को इग्नोर करना.
चालू आम्ही खाली. खूप छोट्या पायऱ्या आहेत. पाऊस येतोय त्यामुळे आम्ही शनिवार वाड्यातून लवकरच बाहेर पडलोय. तर आता आम्ही जाणार आहे नेक्स्ट लोकेशन. बघा, जर वन डे ट्रिप करत असाल तर तुम्ही तेवढं 3 प्लेसेस बघून नेक्स्ट तुम्ही आता आम्ही आय थिंक मनपाला आहे. मनपा नंतर इथून PMT किंवा मेट्रो पकडून तुम्ही FC रोडला जाऊ शकता. आता चालू आम्ही FC रोडला बाय मेट्रो किंवा PMT. आता आम्ही चाललोय मेट्रोनी FC रोडला. आय थिंक तिथे थोडं खाऊ आणि मग आम्ही कुठे कुठे जाणार आहे अजून तुम्हाला दाखवते. वाव, चलो लेट्स गो. खुशी आता मस्त हे करते व्लॉग्स मध्ये. तिचं आहे की यायचंय तिला मस्त आता छान छान दिसायचं आहे. आम्ही आलोय मिनी सोला. कशी काय? माझा तर हा परफ्यूम माझा फेवरेट आहे तर मी हा घेतेच. ओके, बघ तुला आवडते. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन ब्लॉगसाठी. थँक्यू फॉर वॉचिंग.